मोबाईल म्हणजे आता जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे। अन्न, वस्त्र, निवारा सोबतच आता मोबाईलचाही मानवी गरजांमध्ये समावेश करणं वावगं ठरणार नाही। इंदापूरमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे। इंदापूरमध्ये राहणारा 15 वर्षाचा संस्कार राऊत हा मोबाईलवर काही व्हिडिओंच्या प्रभावाखाली येऊन संन्यास घेण्याच्या हेतूने घर सोडून गेला होता। सुदैवाने काही काळानंतर त्याला शोधून काढून घरी आणण्यात त्याच्या कुटुंबियांना यश आलं। परंतु संन्यास घेण्याचा विचार 15 वर्षाच्या संस्कारच्या मनात आलाच कसा? मोबाईल पाहण्याने त्याच्या वागण्यात काय बदल झाले? याविषयी संस्कारच्या बहिणीने संस्कृती राऊतने बरीच माहिती दिली। तिने सांगितल्याप्रमाणे संस्कार हा अतिशय शांत आणि अभ्यासात हुशार असा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारा मुलगा आहे। सध्या तो इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत असून एप्रिल-मेच्या दरम्यान त्याच्या मोबाईलचा वापरामध्ये वाढ झाली। यूट्यूबवर बाबा बुवांचे वेगवेगळे व्हिडिओ बघून संस्कारने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला। घर सोडून जाताना लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने मला जीवनाचा सार समजला असून मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, कलियुगाचा अंत हा आता जवळ आला आहे, सर्वांनी सत्याच्या मार्गावर चालावे असे त्याने लिहिले होते। घर सोडून गेल्यानंतर परिसरात खळबळ माजल्यानंतर व्हॉट्सअॅपवर त्याचा फोटो फिरवण्यात आला आणि काही तासातच तो घरच्यांना सापडला। संस्कारने चिठ्ठीत लिहिलेला मजकूर विचार करायला लावणारा असला तरी तो तसा का वागला, हा अतिशय गंभीर प्रश्न येथे उपस्थित होतो। तंत्रज्ञान मानवाच्या जितक्या फायद्याचे आहे तितकेच ते मानवी जीवनासाठी सध्या घातक ठरत आहे। त्यामुळे मुलांना फोन हातात देताना त्यामध्ये ते काय पाहतायत यावर काळजीपूर्वक लक्ष असू द्या। आणि यूट्यूबवर त्याची सर्च हिस्ट्री अशी होती की संन्यास वगैरे कसं घ्यायचं, जगन्नाथपुरीचं इन्फॉर्मेशन वगैरे असं, कलियुगचा अंत, त्याचं म्हणजे कलियुगमध्ये असं कोण कल्की अवतार होणार आहे असं त्याची सर्च हिस्ट्री असायची। माल जपायचं कसं अशी सर्च हिस्ट्री असायची त्याची। तशी कॉन्टॅक्ट होता कोणाशी? आता काय लिहून ठेवले त्यांनी? लिहून ठेवलेलं एक नोट होती की मला जीवनाचा सार समजलेला आहे, मी संन्यास घेत आहे आणि मला शोधण्याचा प्रयत्न करू नका असं होतं। सकाळी काय गेला तर ट्रेस लागला काय? कुठं गेला का असं का समजलं? रातवड साईडला एक म्हणजे माणूस बोललेला की बघितलेला आहे रातवड साईडला ट्रॅकने चालताना आणि रेल्वे ट्रॅक? हा, रेल्वे ट्रॅकने चालताना आणि नंतर मी शोध चालू आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।